मंडळी, राज्यात नगरपालिका निवडणुकांचं मतदान होईपर्यंत दोस्त दोस्त ना रहा या गाण्याचे सूर अवघ्या राज्यभर वाजत होते. महायुतीत तर फारच. भाजप आणि शिवसेनेचे संबंध तुटतायत की काय असं वाटण्या इतपत ते ताणले गेले होते. पण मतदान झालं आणि जादूची कांडी फिरली. आता पुन्हा महायुतीच्या एकीचा गजर सुरू झालाय. पण मुंबईत मात्र भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक नवा वादही निर्माण झालाय. आजच्या झिरो अवरमध्ये आपल्याला त्याचाच आढावा घ्यायचा आहे आणि चर्चाही करायची आहे. मंडळी नमस्कार, मी विजय साळवी. झिरो अवरच्या आजच्या भागात तुमचं स्वागत. राज्य विधिमंडळाच्या नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे 2 दिवस बाकी आहेत. राज्यात सोमवारपासून पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे वाहायला लागतील. बहुधा पुढच्याच आठवड्यात महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही जाहीर होतील. त्यामुळेच पुन्हा एकदा राज्यात युती आणि आघाडीची चर्चा सुरू झाली आहे. त्यात आघाडी घेतली आहे ती महायुतीनं. आगामी महापालिका निवडणुका या युतीतच लढण्याचा निर्णय शिंदेंची शिवसेना आणि भाजपने घेतलाय. आणि आता यामागे नेमकी काय कारण आहेत? नगरपालिकांच्या प्रचारात झालेल्या प्रकाराचा सरकारच्या इमेजवर परिणाम होण्याची भीती सत्ताधाऱ्याने वाटते का, की ठाकरे बंधूंच्या एकीचा हा परिणाम आहे? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या झिरो अवरमध्ये शोधूयात. मंडळी, 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापुरात एक वाक्य चांगलंच गाजलं होतं. त्यावेळी काँग्रेसच्या सतेज पाटलांनी शिवसेनेच्या संजय मंडलिकांना मदत केली. तेव्हा पाटलांचं "आमचं ठरलंय" हे वाक्य व्हायरल झालं होतं आणि त्याला शरद पवारांनी "मी बी लक्षात ठेवलंय" असं म्हणत उत्तरही दिलं. त्यानंतर राज्याच्या राजकारणात "आमचं ठरलंय" या वाक्यानं महत्त्वाची जागा मिळवली. आता पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेचे नेते हेच सांगतायत. नगरपालिका निवडणुकीत दोघांनी एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक केली. अगदी काल परवापर्यंत स्थानिक नेत्यांची पळवापळवी सुरू होती. पण आता महापालिका निवडणुकांपूर्वी गोडी गुलाबीचं वातावरण तयार होताना दिसतंय. कल्याण डोंबिवलीत श्रीकांत शिंदेंचे कार्यकर्ते फोडल्यानं भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर एकनाथ शिंदे कमालीचे नाराज होते. पण काल रात्री त्या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. आगामी महापालिका निवडणुका या महायुतीत लढवण्याचा निर्णय त्यांच्यामधल्या बैठकीत झाला. प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या कमिट्या तयार करणं आणि त्या कमिट्या तयार करून त्या संदर्भामध्ये ज्या चाचपणी करायला हवी किंवा कशा पद्धतीने पुढे जावं, सकारात्मक कसं पुढे जावं, या सगळ्या गोष्टीचा विचार हा करण्याच्या दृष्टिकोनातून आता सुरुवात करायला ठरवलं आहे. परंतु मुंबई असेल किंवा ठाणा असेल अशा ज्या प्रमुख महानगरपालिका आहेत त्या महानगरपालिकेमध्ये वरिष्ठ लेवलवरती 100% युती करण्याच्या संदर्भातला निर्णय हा वरिष्ठांनी सर्वांनी मिळून घेतलेला आहे. 3 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी, त्याचबरोबर रवींद्र चव्हाण, बावनकुळे, मी स्वतः आमची एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये देखील येणाऱ्या ज्या निवडणुका महापालिकेच्या आहेत त्या महायुतीने लढण्याचा निर्णय झाला. रवींद्र चव्हाण भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि माझी देखील चर्चा झाली. या चर्चेमध्ये देखील महायुतीने लढण्याचा निर्णय झाला. मंडळी, आता एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण या दोघांनीच दिलजमाई झाल्याचं जाहीर केल्यानंतर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी त्यांचं स्वागत केलं. पण विरोधी पक्षांनी मात्र या निमित्तानं भाजपवर टीकेची संधी साधली. भाजप वापर करून सोडून देईल असा इशाराच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे आणि अजितदादांना दिला. त्याला शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार मुरजी पटेलांनी काय उत्तर दिलं आपण तेही पाहूयात. त्यांची युती हो अगर न हो, पण मी एवढंच सांगतो, मी जे बघितलं तेवढं सांगतो की एकनाथराव शिंदेंची भाजपाला गरज कुठे आहे? तिथं ते भाजपवाले एकनाथराव शिंदेंबरोबर युती करतायत. सरसकट युती झालेली नाही. बरोबर अजितदादा पवार गट बघा, माझ्याच कोकणामध्ये राष्ट्रवादी म्हणून अजित पवार गटाला युतीमध्ये एकही जागा दिलेली नाही. मला माहीत आहे की जिथं लोकांची गरज आहे, भारतीय जनता पार्टीची गरज असेल तिथं फक्त मित्रांना जवळ करायचं, वापरून घ्यायचं आणि सोडायचं. हे बघा, मोठा भाऊ छोटा भाऊ हा मुंबईत होणार नाही. आम्ही महायुतीमधून निवडणूक लढणार आहेत. मी शिवसेनेचा आमदार आहे. माझी आणि माझ्या पक्षाची भूमिका की एक सन्मानजनक जागा
हा शिवसेनेत देण्यात यावी अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने आमच्या मित्र पक्षाकडे करणार आहेत. भास्कर साहेब जाधव साहेब हा मोठे नेते आहेत. त्यांना स्वतःच्या पक्षबद्दल जरा विचार करण्याची गरज आहे. त्यांच्याकडे 60 आमदार होते, आता 20वर आलेले आहेत आणि जे असे स्टेटमेंट करायला लागले ते 20मधून 0वर होईल. मंडळी, मुंबई महापालिकेत एकत्र लढायचं असं भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत ठरत असताना आता आज ना उद्या जागा वाटपाची चर्चा सुरू होणार हे नक्की आहे. त्यासाठी भाजपनं अलीकडेच एक सर्वेक्षण केलं होतं. मुस्लिमांची निर्णायक मतं असलेल्या वॉर्ड्समध्ये झालेल्या या सर्व्हेमध्ये एक इंटरेस्टिंग बाब समोर आली आहे. मुंबईच्या मुस्लिम मतदारांमध्ये भाजपपेक्षा शिवसेनेला अधिक पसंती मिळत असल्याचं आढळून आलंय. त्यामुळे जागा वाटप करताना हे वॉर्ड शिंदेंसाठी सोडण्यासाठी फारसा विरोध केला जाणार नसल्याचं भाजपच्या एका नेत्याने सांगितलं. या सर्वेक्षणाचे नेमके निष्कर्ष काय आहेत पाहूयात मीडिया सेंटरला. मुस्लिम बहिणींची भाईना पसंती म्हणजे एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या शिवसेनेला 18 वॉर्ड्समध्ये 70% मुस्लिम समाज आहे. आणखी 18 वॉर्ड्स असे आहेत मुंबई महापालिकेत ज्याच्यामध्ये 50% मुस्लिम समाज आहे आणि 7 वॉर्ड्स असे आहेत जिथल्या लोकसंख्येत 35% प्रमाण हे मुस्लिम समाजाचे आहे. या सर्व वॉर्डमध्ये मुस्लिमांची मतं ही अर्थातच निर्णायक ठरतात आणि या ठिकाणी भाजपपेक्षा शिवसेनेला अधिक पसंती आहे आणि कदाचित ते असंही असावं की तिथं धनुष्यबाणाला अधिक पसंती असणार. लाडकी बहीण योजनेचा मुस्लिम महिलांमध्ये प्रभाव हे त्याचं कारण सांगितलं जात आहे. या वॉर्डात शिंदेनी उमेदवार दिल्यास विजयाची शक्यता ही अधिक आहे असं भाजपच्या सर्वेत दिसून आलंय. स्वतः एकनाथ शिंदेनी या सर्वेला किती महत्त्व दिलं हे त्यांच्या पहिल्या प्रतिक्रियेवरनं समजलं नाही, कारण या जागा घेण्याबाबत ते काही स्पष्टपणे बोलले नाहीत. अर्थात लाडकी बहीण योजना राबवताना भेदभाव केला नसल्याचं त्यांनी अगदी आवर्जून सांगितलं. काय कुठल्या जागा देण्याचा घेण्याचा असा काही विषय नाही, परंतु मी एकच सांगतो, आम्ही योजना करताना कुठे भेदभाव केलेला नाही. सर्व समावेशक अशा योजना आम्ही केलेल्या आहेत आणि विकास करतानाही काही फरक केला नाही आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना लाडकी बहीण योजना करताना देखील आम्ही कुठलाही भेदभाव केलेला नाही. म्हणजे आता हे सर्वेक्षण करून भाजपनं महायुतीचं सोशल इंजिनिअरिंग सुरू केलंय की काय अशी शंका घ्यायला खरं तर जागा आहे. पण त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या तरी सोबत घ्यायला भाजप तयार नाहीये आणि त्याचं कारण आहे नवाब मलिक. अजितदादांनी मुंबईच्या निवडणुकीची जबाबदारी किंबहुना कॅप्टन हे मलिकांना बनवलंय. भाजपला काही ते मान्य नाही. मलिकांना हटवा, महायुतीवर बोला असं भाजपचं स्पष्ट धोरण आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी तर तसं अगदी स्पष्टच सांगितलं. आमची भूमिका ठाम आहे. नवाब मलिककडे जर नेतृत्व असेल तर भारतीय जनता पार्टी नवाब मलिकच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बरोबर कोणत्याही प्रकारची युती करणार नाही, कारण नवाब मलिकवर गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत. मनी लॉन्ड्रिंगचे आरोप आहेत, दाऊदशी संबंधाचे आरोप आहेत. नवाबभाईवरती झालेले आरोप आहेत, त्या आरोपाची चौकशी चालू आहे. कुठेही ते आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. त्यामुळं वक्तव्य करत असताना त्यांनी विचारपूर्वक वक्तव्य करावेत, ज्या वक्तव्यातून महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही. अमित साटम असतील किंवा इतर कोणी पदाधिकारी असतील, महायुतीचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे महायुतीमधील 3 मुख्य नेत्यांना आहेत. त्याच्यामुळं अमित साटम काय म्हणतात ते आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. आणि मंडळी, आता असे 2 विषय असताना मुस्लिम मतदार हे महायुतीकडे वळतील का? तुम्हाला काय वाटतं? यावरच आमचा जो प्रश्न होता तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न, भाजपचा मलिकांना विरोध, मुस्लिमांची शिवसेनेला पसंती असल्याचा सर्वे, महापालिकेत मुस्लिम मतं आपल्याकडे वळवण्यात महायुतीला यश येईल असं वाटतं का? आणि यावर होय आणि नाही असे 2 पर्याय अर्थातच आम्ही आपल्याला दिलेले होते. तर
तर मंडळी, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमानी जशी रोखठोक भूमिका घेतलेली दिसलेली असताना भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी मात्र काहीशी सावध भूमिका घेतली. याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल असं त्यांचं म्हणणं आहे. तर राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांनी नवाब मलिकांमुळे महायुतीत मिठाचा खडा पडणार नाही अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मलिक हे युतीमध्ये चालतात, मात्र त्यांचं नेतृत्व हे निवडणुकांमध्ये मान्य भाजपला नाही. हे नेमकं भूमिका या संदर्भात तुमचं मत? तिथली मला कसलीही कुठलीही कल्पना त्या ठिकाणची नाही. जर तुम्ही युतीत मिठाचा खडा पडेल? नाही, अजिबात नाही पडणार, कारण वरिष्ठ नेते याबाबतीचा निर्णय त्या ठिकाणी घेतील. महायुती म्हणून त्या ठिकाणी एकत्रित लढणार आहोत, परंतु नवाब मलिक जर नेतृत्व करत असतील तर त्या ठिकाणी काही प्रश्न आमचे निश्चितच आहेत. तथापि या संदर्भामधला निर्णय हा भारतीय जनता पार्टीचा आमचं नेतृत्वच त्या ठिकाणी घेईल. नवाब मलिक नकोत अशी भूमिका घेणाऱ्या भाजपला काँग्रेस नेते नाना पटोलेंनी मात्र छेडलंय. त्यांना हैदराबादची बिर्याणी चालते, पण नवाब मलिक नकोत असा टोला पटोलेंनी लगावला. नागपूरचा पॅरेखान जो आहे त्याची बिर्याणी यांना आवडतं, पण मुंबईतला नवाब मलिक आवडत नाही. त्याच्यामुळे हे भाजपचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे आगळे वेगळे आहे. आणि मुसलमानाचा द्वेष हा फक्त हिंदुत्व आम्ही किती आमचं कडक आहे ते दाखवण्याचा एक प्रयत्न आहे. पण पॅरेखानची बिर्याणी यांना चालतं. थँक्यू. आपण ऐकलं नाना पटोलेंना. पण मंडळी, महायुतीमध्ये आज घडलेल्या घडामोडींबाबत आम्ही राज्याचे उद्योगमंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदय सामंत यांच्याशी अगदी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली. त्यांची या विषयावर काय भूमिका आहे आपण ती आधी पाहूयात. साहेब, चव्हाण आणि शिंदे यांच्या भेटीनंतर दोन्ही पक्षांमध्ये खरंच दिलजमाई झाली आहे का, आणि दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? कारण या भेटी दरम्यान नेमकं काय चर्चा झालेली आहे असं वाटतं? काल माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये ही चर्चा झाली. ती मला असं वाटतं की देवेंद्रजी, एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा यांच्यामध्ये चर्चा झाली होती. त्याचा पुढचा टप्पा होता, कारण महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्था ह्या महायुतीनं लढण्याच्या संदर्भामध्ये शिक्कामोर्तब झालं. आणि त्याची पत्रकार परिषद देखील रवींद्र चव्हाण साहेबांनी आज सकाळी घेतलेली आहे. त्याच्यामुळे महायुतीनं स्थानिक स्वराज्य संस्था लढण्याचा निर्णय झालेला आहे. खरं तर युती संदर्भात चर्चा तर आता सुरू झालेली आहे. महायुती म्हणून आपण सर्वत्र लढणार देखील आहोत. मात्र भाजपच्या सर्वेक्षणामध्ये मुंबईच्या मुस्लिम बहुल भागामध्ये शिवसेनेला ज्या ठिकाणी पसंती मिळते असं दिसतंय. भाजप या जागा देखील देऊ इच्छित आहेत. पण आपली भूमिका नेमकी काय असणार आहे? जागांचा फॉर्म्युला नेमका कसा असणार आहे? नाही, या संदर्भामध्ये महायुतीचे आणि जागा वाटपाचे सगळे अधिकार हे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे शिंदेसाहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल. आणि शेवटी मान सन्मानानंच ही महायुती होणार आहे. त्याच्यामुळे कुठच्या भागामध्ये कोणाला तिकीटं द्यायची, कुठच्या भागामध्ये कोणाला तिकीटं द्यायचं हे कुठेही अजून फायनलाईज झालेलं नाही. त्याच्यामुळे नक्की सन्मानपूर्वकच तोडगा निघणार आहे. आणि जो निर्णय शिंदेसाहेब घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. प्रामुख्याने सांगायचं झालं तर युतीच्या चर्चांमध्ये फक्त शिवसेना आणि भाजपच आम्हाला पाहायला मिळत आहेत. भाजपकडनं आता सांगितलं जात आहे तर सर्वांना समाविष्ट करून घेतलं जाईल. मात्र जोपर्यंत मुंबईची जबाबदारी ही राष्ट्रवादीची नवाब मलिक यांच्याकडे आहे तोपर्यंत युतीबाबत त्यांच्याशी कुठलीही चर्चा होणार नाही. त्यांच्या नेतृत्वात आम्ही एकत्र येणार नाही. राष्ट्रवादीने नवीन चेहरा द्यावा, मग युतीच्या चर्चांमध्ये सहभागी होता येईल. नाही, ही भूमिका आमची देखील राहणार आहे. कारण शेवटी भाजपाने एखादा जर योग्य निर्णय घेतलेला असेल तर त्याचं समर्थन करणं हे नैसर्गिक युती म्हणून आमची देखील जबाबदारी आहे. परंतु मगाशीच जे मी सांगितलं की पूर्ण युतीचे अधिकार जे आहेत ते माननीय शिंदेसाहेबांना आहेत. आणि शिंदेसाहेब योग्य तो निर्णय घेतील. आमच्याकडे काय आमच्याकडनं 2-4 लोकांनी तिकीटं फायनल करायची, 3-4 लोकांनी अजून काय वाटाघाटी करायचा अशातला भाग नाही. स्वतः एकनाथ शिंदेसाहेबच निर्णय घेतात आणि तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. मागील 2 दिवसांमध्ये आपण पाहतोय की कटुता म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिंदेसाहेबांमध्ये जी कटुता संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत, दिल्ली वाऱ्या होत आहेत. रवींद्र चव्हाण हे देखील दिल्लीला जाऊन आले. नगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोप झाले. या निवडणुकांमध्ये जी आलेली कटुता आहे ही आता नुकत्याच झालेल्या चर्चांना पूर्ण होईल असं वाटतंय का, किंवा त्यासाठी आणखी काय प्रयत्न करणं गरजेचं आहे? समन्वय अनेक निवडणीचा प्रयत्न केला. खरं तर ह्याचं उत्तर तुम्हाला परवाच्या कार्यक्रमामधून मिळालेलं आहे. माननीय शिंदेसाहेबांनी देवेंद्रजींवर जे भाषण केलं
त्याच्यामधलं त्यांच्यामधलं बॉन्डिंग किती परफेक्ट आहे आणि कॉन्क्रीट आहे हे तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळालं आहे. त्यांची मैत्री कशी आहे हे देखील बघायला मिळालं आहे आणि त्याच्यामुळं राजकारणाच्या पलीकडचे त्या दोघांचे संबंध आहेत. त्याच्यात कुठेही कटुता नव्हती आणि भविष्यामध्ये होणार नाही याची दक्षता सगळ्यांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळं युती होणं आणि महायुतीनं पुढं जाणं हे क्रमप्राप्त होतं आणि त्याचीच चर्चा काल रवींद्र चव्हाण साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर केलेली आहे. उदय सामंतांना आपण पूर्णतः ऐकलंय, पण या विषयावर किंबहुना मुंबई महापालिकेतली युती, महायुती किंवा महाविकास आघाडी या सगळ्या विषयावर आपल्याला चर्चा करायची 3 मान्यवरांची. पण त्याआधी जाऊयात मीडिया सेंटरला आणि पाहूयात आपल्या प्रेक्षकांनी दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया. आजच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय. श्याम ठाणेदार काय म्हणतायत? एक्सवर मुस्लिम बहुल भागात महायुतीला मतदान होणार नाही. अमित जाधव म्हणतायत सर्वे सांगत आहे मुस्लिम बहुल भागात शिंदे गटाला पसंती, मग उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व कसं सोडलं हे लॉजिक जनतेला पटलं नाही. सोपान म्हणतायत जनता भाजप व मित्र पक्षाच्या विरोधात आहे. फेसबुकवर अल्ताफ शेख म्हणतायत मुस्लिम महायुतीला कधीच वोट करणार नाहीत, सर्वांनाच माहिती आहे फक्त ठाकरे. संजय मोरे फेसबुकवरच म्हणतायत ज्या ठिकाणी भाजपची सीट येणार नाही त्या ठिकाणी शिंदे गटाला उमेदवारी देण्यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे. इंस्टाग्रामवर महेंद्र म्हणतायत हिंदू, मुस्लिम, दलित, गरीब, कष्टकरी, कामगार या सगळ्यांचा महायुतीबद्दल विश्वास निर्माण झालाय. आणि मंडळी, प्रत्येक विषयावर, राजकारणातल्या प्रत्येक विषयावर सर्वसामान्य माणसाचं एक मत असतो. मग तो एबीपी माझाचा प्रेक्षक, त्या प्रत्येक प्रेक्षकाची आपण प्रतिक्रिया पाहिली. पण याच विषयावर मुंबई महापालिकेच्या निमित्तानं युती, महायुती, महाविकास आघाडी या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे, भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार हारून खान. या तिघांची बातचीत करण्यासाठी आपण जाऊया थेट गेस्ट सेंटरला. आपल्या तिघांचंही स्वागत. नवनाथ बन, आनंद परांजपे आणि हारून खान. माझा पहिला प्रश्न अर्थातच भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांना आहे. नवनाथजी, खरं तर आपल्याला सांगितलं जात आहे की मलिक नकोसे आहेत तुम्हाला, पण जर याच राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजे अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत ताकद असती तर हा निर्णय तुम्हाला घेता आला असता का? आज त्यांची तितकीशी ताकद नाही आहे मुंबई असेल किंवा आसपासची महानगर असतील. विजयजी, हा मुद्दा ताकदीचा नाही तर तत्वाचा आहे. तत्वाला घेऊन पुढे जाणारी भारतीय जनता पार्टी आहे. राष्ट्रवादीची ताकद आहे का नाही हा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा नाही, तर भारतीय जनता पार्टीसाठी तत्व महत्व आहेत. त्यामुळेच आम्ही या वेळेला नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर मुंबईमध्ये राष्ट्रवादी पार्टी सोबत जाणार नाही अशी ठाम भूमिका अगदी सुरुवातीपासून घेतोय. तुम्हाला आठवत असेल तर मागच्याही वेळेला जेव्हा अजितदादा आमच्या सोबत आले तेव्हाही आम्ही नवाब मलिक यांना भारतीय जनता पार्टी सोबत घेतलं नाही. आता विधिमंडळ कामकाजामध्ये नवाब मलिक नाहीत, कारण नवाब मलिक यांचा मुंबईमध्ये पराभव झाला. तुम्हाला आठवत असेल तर आणखी एक गोष्टीची आठवण करून देतो. जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा नवाब मलिक यांना भारतीय जनता पार्टीने किंवा महायुतीने पाठिंबा दिला नाही. नवाब मलिक ज्या शिवाजीनगर मानखुर्द विधानसभेमध्ये लढले तिथे महायुतीचे आमचे वेगळे उमेदवार होते आणि त्यांना आम्ही पाठिंबा दिला. त्यामुळे ही आमची भूमिका आज नव्याने आहे का? तर अजिबात नाही. विधानसभेच्या निवडणुकालाही ती आमची भूमिका होती, त्याच्या आधी देखील आमची भूमिका होती. त्यामुळे हा विषय ताकदीचा नाही तर तत्वाचा आहे आणि तोच घेऊन आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. मुंबईमध्ये महायुती म्हणून आम्ही एकनाथजी शिंदे, भारतीय जनता पार्टी, शिवसेना अशी संगनमताने लढू आणि मुंबई महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल याच्यामध्ये अजिबात शंका नाही. आणि नवाब मलिक यांचा जो विषय आहे तो सातत्यानं नवाब मलिक यांचे संबंध काही राष्ट्रद्रोही लोकांशी असल्यामुळं आमचं त्याला ऑब्जेक्शन आहे. जर का या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी आहे, जर का नवाब मलिक या प्रकरणामध्ये निर्दोष सुटले तर निश्चितपणे उद्या त्याच्याबद्दलचा विचार करता येईल. परंतु तूर्त तरी ते प्रकरण कोर्टामध्ये आहे, आहे. या विषयाकडे आपण पुढे येऊच नवनाथजी, या विषयाकडे आपण पुन्हा येऊच. मला तुमचाच मुद्दा घेऊन थेट मला आनंद परांजपेंकडे जायचंय. आनंदजी, जर नवनाथजी असं म्हणतायत की हा प्रश्न ताकदीचा नाही तत्वाचा आहे आणि ते म्हणतायत की आमचं सातत्यानं हे म्हणणं आहे की नवाब मलिकांना त्यांचा का विरोध आहे, आणि जर महायुतीतला एक घटक पक्ष
जो मुख्य घटक पक्ष असेल कदाचित भाजप, तो जर हा मुद्दा सातत्यानं लावून धरत असेल तर त्याच नवाब मलिकांना तुम्ही कॅप्टन का बनवले? असं आहे की नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत, माजी मंत्री आहेत आणि मुंबईची जबाबदारी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विचारपूर्वकच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एखाद्या मुंबईसारख्या महत्वाच्या शहराची जबाबदारी कोणाकडे द्यावी हा सर्वस्व अधिकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. नवाब मलिक यांच्यावर आरोप झालेत, त्या आरोपांची सखोल चौकशी चालू आहे. कुठलाही आरोप त्यांच्यावर आजपर्यंत सिद्ध झालेला नाही. आणि माझे मित्र भारतीय जनता पार्टीचे नवनाथ बन जी तत्वाची गोष्ट करत होती, मला फक्त त्यांना आठवण करून द्यायचे की हेच तत्व नाशिकमध्ये ज्या वेळेला सुधाकर बडगुजर ज्याचा सलीम कुत्ता बरोबर नाचत्यांचा व्हिडिओ आला, जो भारतीय जनता पार्टीचे आमदार व आत्ताचे मंत्री नितेश राणे यांनी सभागृहामध्ये मांडला होता, त्यांनाच प्रवेश भारतीय जनता पार्टीने दिला. त्यामुळे तत्व मग हे कायम त्या तत्वावर ठाम असलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्यावर आरोप झालेत, त्या आरोपांची चौकशी चालू आहे आणि त्यातला कुठलाही आरोप आतापर्यंत सिद्ध झालेला नाही. नवनाथजी अगदी थोडक्यात उत्तर द्या, कारण मला तुमच्याकडेच पुन्हा दुसरा प्रश्न घेऊन यायचा आहे. सुधाकर बडगुजर यांच्याबद्दलची जी भूमिका आहे ती भारतीय जनता पार्टीने याआधी देखील सांगितली आहे की या प्रकरणामध्ये त्यांना पूर्णपणे क्लीन चिट दिली आहे, पोलिसांनी चौकशी केली, त्याच्यामध्ये काही आढळ नाही. उद्या नवाब मलिक यांच्याबद्दल का परांजपेजी नवाब मलिक यांच्याबद्दल असं झालं की पोलिसांनी क्लीन चिट दिली, कोर्टाने क्लीन चिट दिली, तर आम्ही नवाब मलिक यांचंही स्वागत करू. पण तूर्त हे प्रकरण न्यायालयामध्ये आहे. जोपर्यंत नवाब मलिक यांच्याबद्दलचा निर्णय येत नाही तोपर्यंत नवाब मलिक यांना दूर ठेवावं अशी भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे, असा भारतीय जनता पार्टीचा आग्रह आहे. तुम्ही सांगितलं की अजितदादांनी कोणाला नेतृत्व द्यावं, निश्चितपणे राष्ट्रवादीचा तो पूर्ण अधिकार आहे, त्याबद्दल आम्हाला काही ऑब्जेक्शन नाही. परंतु मुंबईमध्ये जर का नवाब मलिक नेतृत्व करणार असतील तर आम्ही त्यांच्या बरोबर हात मिळवणी करणार नाही, याबद्दल आमची ठाम भूमिका आहे. उद्या क्लीन चिट मिळाल्यानंतर आम्हाला काही त्याच्याबद्दल ऑब्जेक्शन नाही, पण तूर्त हे सगळं प्रकरण कोर्टामध्ये आहे. नवनाथजी मला पुढचा प्रश्न घेऊन तुमच्याकडेच यायचंय. एक बातमी सांगितली जाते त्यानुसार विविध जे मुस्लिम बहुल वस्ती असलेले मतदारसंघ आहेत तिथे तुम्ही शिंदेंच्या शिवसेनेला पुढे करताय, असं एक साधारण चित्र महायुतीत किंवा आता युतीची जेव्हा रचना केली जाते तेव्हा असं सांगितलं जात आहे. नेमकं हे काय प्रकरण आहे, यात किती तथ्य आहे? विजयजी, वेगवेगळे सर्वे सातत्यानं वेगवेगळे पक्ष करत असतात, भारतीय जनता पार्टी देखील करत असते. मुळामध्ये एकनाथजी शिंदे यांचा प्रभाव मुस्लिम बहुल भागातच नाही तर संपूर्ण मुंबईमध्ये त्यांचा प्रभाव आहे. शिवसेना, आपल्याला कल्पना आहे की मुंबईमध्ये शिवसेनेचं स्थान हे आढळ आहे आणि मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांनी कामं केली, त्यामुळे त्यांचं वर्चस्व आहे. याशिवाय भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सातत्यानं मुंबईचा विकास करतोय. देवेंद्रजी फडणवीस मुंबईकरांसाठी अनेक योजना घेऊन आल्यात, मेट्रो असेल, त्यानंतर कोस्टल रोड असेल, अनेक अटल सेतू असेल, या सगळ्यांचा म्हणजे विजन आणि विकास घेऊन आम्ही देवेंद्रजींच्या नेतृत्वात पुढे जातोय. आम्ही कुठेही मुस्लिम बहुल भागाला विरोध करत नाहीत. त्या ठिकाणी एकनाथजी शिंदे यांचा ज्या भागामध्ये प्रभाव असेल तिथं निश्चितपणे, कारण काय, जिंकणं महत्वाचं आहे. मुंबई महापालिकेत 25 वर्ष शिवसेनेच्या उभाटा गटाने मोठ्या प्रमाणात लूट केली. अशा परिस्थितीत मुंबईला पुन्हा रुळावर आणण्यासाठी आणि मुंबई महापालिकेचा कारभार चांगला चालावा यासाठी जिंकणं महत्वाचं आहे. त्यामुळे आमचे तिन्ही नेते म्हणजे देवेंद्रजी असतील, एकनाथजी असतील, हे एकत्र बसतील आणि याबद्दलची योग्य ती भूमिका करतील. ज्या ठिकाणी एकनाथजी शिंदे यांचा प्रभाव असेल तिथं त्यांना जागा मिळतील, जिथं भारतीय जनता पार्टीचा प्रभाव असेल तिथं भारतीय जनता पार्टीला जागा मिळतील. हे सगळं येत्या 4-5 दिवसामध्ये निश्चित होईल, कारण निवडणुका देखील जवळ आलेल्या आहेत. त्यामुळे हे दोघंही नेते एकमेकांसोबत बसून याबद्दलचा निर्णय घेतील. राहिला प्रश्न मुस्लिम समाजाबद्दल, भारतीय जनता पार्टी कधीही धर्माच्या नावावर किंवा सरकारमध्ये कधी धर्माच्या नावावर मतभेद केले जात नाहीत. लाडकी बहीण हिंदू असेल तर मुस्लिम लाडक्या बहिणीलाही तेवढेच अधिकार आहेत. एखादी योजना हिंदूंसाठी आहे तर ती मुस्लिमांसाठी आहे. त्यामुळे सबका साथ, सबका विश्वास, सबका प्रयास. ठीक आहे नवनाथजी, मी याच मुद्द्यावर जातो. हारून खान यांच्याकडे, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. हारूनजी, नवनाथजींनी दिलेले सगळे स्पष्टीकरण तुम्हाला पटतात का, की भाजपचा चेहरा वेगळा सांगतो काही? नवनाथजी जे बन आहेत ते याच्या अगोदर TV9 मध्ये बसून ज्या प्रकारे इंटरव्ह्यू घेत होते, बहुतेक ते सगळं ते विसरलेले आहे, त्यांना सगळं विसर पडलेलं आहे.
त्यांना आणखीन एक मला जाणीव करून द्यायची आहे की तुम्हाला नवाब मलिक चालत नाहीये आणि सना मलिक चालते. सना मलिक तुमच्या बरोबर विधिमंडळामध्ये आहे, तुमच्या बरोबर सना मलिक जी आहे ती वावरते आहे आणि त्यांचे वडील हे चालत नाहीये. सना मलिकला तुम्ही तिकीट दिली, सना मलिकला ती सना मलिक निवडून पण आली आणि आपले मलिक साहेब जे आहेत ते तुम्हाला चालत नाहीये. ही जे दुजाभाव जे करतायत ना हे बरोबर नाहीये. ऍक्च्युली कसं आहे की आता यांना तिकीट वाटप करायची आहे आणि जास्त लोक आम्हाला नाही पाहिजे, दोघांमध्येच आपण वाटणी करून घेऊया, ह्या कारणास्तव हे सगळं चालू आहे. बाकी दुसरा काय नाहीये. हे यांना फक्त बोलायचं आहे की नवाब मलिक त्यांच्यावरती जे केसेस आहेत जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत. आता ह्यांनी सांगितलं होतं ना, अजित पवार यांच्याबद्दल काय बोलले होते. अजित पवार यांच्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी काय बोलला होता की चक्की पिसिंग एंड पिसिंग एंड पिसिंग एंड पिसिंग. आता ते कुठे चक्की पिसतायत. आता ते भाजपच्या बरोबर आले तर सगळं संपलंय. मग आता नवाब मलिक पण भाजप बरोबर आलेत ना, तर सगळं संपलंय. मग कशाला हे करायचं. आता कसं आहे की वाटप मंत्री आहे ते वाटप जास्त, त्यामुळे त्यांना जो वाटा आहे त्यांचा तो नाही गेला पाहिजे आणि त्यांना असं वाटलं की मुंबईमध्ये त्यांची काही ताकद नाहीये म्हणून आपण त्याला बाजूला ठेवूया, म्हणून हे सगळं चालू आहे. हारूनजी, नवनाथजींनी आणखी एक मुद्दा मांडला की केवळ मुस्लिम भागातच नाही तर अख्ख्या मुंबईमध्ये शिवसेना जी आता एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली आहे तिचा प्रभाव आहे. हा त्यांचा जो मुद्दा आहे हा तुम्हाला पटतो का की ठाकरेंची शिवसेना या निवडणुकीत जोमानं उतरणार आहे? या निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना जोमाने उतरणार आणि तुम्हाला मी नक्की बोलतो की महानगरपालिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा भगवा झेंडाच फडकणार आहे. दुसरा कोण या आपल्या मुंबई महानगरपालिकेवर दुसरा कोणताही पक्षाचा महापौर बसणार नाही, शिवसेनेचाच महापौर बसणार आहे. भाजपचा सर्वे जर सांगतोय की एकनाथ शिंदेंना जवळजवळ 43 मतदारसंघामध्ये मुस्लिम बहुल समाज त्यांना पाठिंबा देतोय, तर तुमचा सर्वे आहे का असा की तुम्ही त्या याला विरोध करताय त्यांच्या सर्वेला? नाही, विरोध करण्याचं काही कारण नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक होईल तेव्हा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाणार. आता तिथे मुस्लिम बाहुल एरियामध्ये त्यांना किती मतदान होणार आहे, भारतीय जनता पार्टीला किती मतदान होणार आहे, की आम्हाला शिवसेना उभाटाला किती मतदान होणार आहे, मनसेला किती मतदान होणार आहे, हे सगळं बोलण्याऐवजी महानगरपालिका ही जी निवडणूक असते ही जातीवर नसते. ही जी निवडणूक आहे हे गटर, वॉटर आणि मीटर याच्यावर आहे. असं असताना मुंबई महापालिकेची निवडणूक ज्याच्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा प्रभाव आतापर्यंत दिसत होता पण अजूनही कुठेही कुठलीही बातचीत होताना दिसत नाही, पण तिकडे मात्र ठाणे जिल्ह्यात, पालघर जिल्ह्याच्या दृष्टीनं 7 महापालिकांची बोलणी देखील सुरू केली आहे तुमच्या स्थानिक नेत्यांनी. मुंबईत अजून तुम्ही पाठी का? काय चाललंय नेमकं तुमच्याकडे? आमचे जे नेते आहेत, आमचे शिवसेना पक्ष प्रमुख आहे सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सर्व जी जबाबदारी आहे ते त्यांनी आपल्यावर घेतलेली आहे आणि ते जे निर्णय देतील, ते जे बोलतील ते होणार आहे. ते ज्यांच्या बरोबर युती करतील त्यांच्या बरोबर आम्ही जाणार आहोत. आणि म्हणजे राज ठाकरेंची युती होणार आहे नक्की, आणि कधी सांगणार त्याच्याबद्दल? नाही, ते तुम्हाला लवकरच आता माहित पडेल तुम्हाला. आता फक्त ते महानगरपालिकेची निवडणूक जी आहे ते जाहीर होऊ द्या, ते तुमच्या समोर येणार. नवनाथजी, हारून खान स्वतःचे पत्ते काही उघड करत नाहीत, पण ठाकरे बंधूंची युती होणार या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आणि बाकी ठिकाणी पण ते एकत्र लढतील असा एक अंदाज आहे. काय तयारी आहे भाजप आणि शिंदेची शिवसेना, म्हणजे आता युती तुम्ही जवळजवळ तुमची नक्की झाली आहे? विजयजी, ते पत्ते उघडे करणारच नाहीत, कारण त्यांच्या 52 पत्त्यांमध्ये फक्त जोकर भरले आहेत. त्याच्या पलीकडे त्यांच्या पत्त्यांच्या नावामध्ये काही नाही, त्यामुळे ते पत्ते त्यांचे कधीच उघडे होणार नाहीत. मगाशी त्यांनी उल्लेख केला, सना मलिक आणि नवाब मलिक यांना एकाच तराजूत मोजण्याचा प्रयत्न केला. म्हणजे खरं तर मी या मानसिकतेचा धिक्कार करतो. अशा पद्धतीने एखाद्या वडिलाची चूक असेल तर त्याबद्दल मुलीला देखील दोष धरणं, ही मानसिकता काय आहे? की नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत, नवाब मलिक यांच्याबद्दल चौकशी सुरू आहे म्हणजे सना मलिक देखील त्या प्रकरणात दोषी असतात असं होत नाही. अशा पद्धतीची मानसिकता आहे, ती मानसिकता चुकीची आहे.
मुळामध्ये नवाब मलिक यांच्यावर वेगळे आहेत, सना मलिक ह्या वेगळ्या आहेत, हे भूमिका धरून धरायला पाहिजे होते. ऐका अरुणजी तुम्ही बोलत असताना मी बोललो नव्हतो. तुम्ही बोलत असताना माझं झाल्यानंतर विजयजी तुम्हाला संधी देतील त्यावेळेला तुम्ही बोला. माझं झाल्यानंतर तुम्ही बोला. अशा नवनाथजी पद्धतीने बोला. आणि ज्या पद्धतीने ते सांगतायत की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं काही नाही आहे, तर मुळामध्ये यांच्याकडे काँग्रेसने यांना पार बाजूला टाकून दिलं. काँग्रेसने यांना वापरा आणि फेकून द्या अशा पद्धतीची भूमिका घेतली. मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसनं सोबाळाचा नारा दिला आणि यांना सांगितलं की तुम्ही बाजूला व्हा, तुमचं आम्हाला काही देणं घेणं नाही. अशा पद्धतीची लाथाळी मारण्याचं काम उबाटा गटाला केलेलं आहे. आणि राहिला प्रश्न मनसे आणि उबाटा गट एकत्र आल्यानंतर त्याचा काय परिणाम होईल, तर त्याचा शून्य परिणाम होणार आहे. आपण बेस्टची निवडणूक बघितली की बेस्टची निवडणुकीमध्ये उबाटा गट आणि मनसे दोघंही एकत्र आले होते. आपण त्या निवडणुकीमध्ये या दोघांनाही मोठा भोपळा मिळाला. आता मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये 2-0 एकत्र आल्यानंतर 2-0चा गुणाकार करा, भागाकार करा, बेरीज करा, वजाबाकी करा, बाकी 0 राहते. अशाच पद्धतीची उबाटा गटाची आणि मनसेची अवस्था होणार आहे. मुंबई महापालिकेमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये एकनाथजी यांच्या सोबत मिळून महायुतीचा भगवा फडकेल, याच्यामध्ये अजिबात शंका नाही. लोकांनी ठरवलंय की विकासाला नवनाथजी, मी पुन्हा येतो तुमच्याकडे. हारून खान, याला उत्तर द्या. माझा म्हणणं, मी जे बोललो की सना मलिक आणि वडील, हे त्यांचे वडील ते आपस लढले, पण सना मलिक ही मलिक साहेबांची मुलगी होती ना. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तिकीट दिली आणि त्यांना भारतीय जनता पार्टीने बरोबर घेतलंय ना. आज सत्तेमध्ये आहेत म्हणजे ना. मुलगी दोषी होत नाही ना. माझं ते म्हणत होता, ते तसा बदा बोलला नाही. आणि दुसरा एक तुम्हाला बोलू इच्छितो मी, एक लक्षात ठेवा, तुम्ही जे आहात ना, परत आहे ना TV9 मध्ये जाऊन पत्रकार व्हा. तुम्ही ते नका तुम्हाला सांगू. जो ना- अरुणजी तुम्ही नका सांगू. तुम्ही- ते हारूनजी, आपण इथे चर्चा करायला आलेलो आहोत, एकमेकांना सल्ले द्यायला नाही आलेलो आहोत. मला आनंद परांजपेंकडे जायचंय. आनंद परांजपे, भरले, तुम्ही नका सांगू. मी बोललो काय, तुम्ही गप्प बसा. माझा तुम्ही मी विनंती करतो दोन्ही मान्यवरांना, नवनाथजी आणि हारून खान, आपण शांत बसावं. मला आनंद परांजपेंकडे पुढचा मुद्दा घेऊन जायचंय. तुम्ही तुमची काय भूमिका आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्ही मला आनंद परांजपेंकडे जायचंय. आनंदजी, मगाशी हारून खान यांनी देखील उल्लेख केला की भाजप केवळ नवाब मलिकांचा मुद्दा आहे, हा फक्त दाखवण्यासाठी करते. नेमकं तुमच्या मनात आता काय आहे? कारण मुंबई आणि आसपासच्या महापालिकांमध्ये, नवी मुंबई नक्कीच गणेश नाईक जेव्हा होते तेव्हा गणेश नाईकांचा प्रभाव तिथे जाणवला. काही आणखी महापालिकांमध्ये तुमचा प्रभाव अधूनमधून जाणवला. पण खऱ्या अर्थानं राष्ट्रवादीला आपला ठसा मोठ्या प्रमाणावर उमटवता आलेला नाही. या दृष्टीने जर तुम्ही वेगळे लढलात तर काय प्रयत्न असतील तुमच्या आणि नवाब मलिकांच्या मुद्द्यावर, तुम्ही काय उत्तर द्याल? असं आहे की नवाब मलिकांबद्दलची स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मांडलेली. ज्या वेळेला विषय हा समन्वय समितीसमोर येईल त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, त्याचप्रमाणे ज्येष्ठ मंत्री माजी त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब असतील, आमच्याकडनं प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब असतील आणि ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफजी असतील. हा विषय समन्वय समिती समोर देखील येईल आणि याच्यातील अंतिम निर्णय राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब झाले, उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब झाले, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब झाले, महायुतीबद्दल घेतीलच. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीमध्ये लढण्याचे आदेश आले तर महायुतीमध्ये आम्ही लढू. आपण जसा उल्लेख केला, नवी मुंबईचा केला, ठाण्यामध्ये केला. ठाण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवसेनेनंतरचा 2 नंबरचा पक्ष होता. भारतीय जनता पार्टी 3 नंबरवर होती त्यावेळेला, ज्यावेळेला 2017ला निवडणुका झाल्या. नव्या मुंबईमध्ये नक्कीच आमची ताकद पूर्वीसारखी नाहीये. महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा निर्णय हा अंतिम महायुतीचे 3 नेते घेतील. जो निर्णय महायुतीचे 3 नेते घेतील तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील बंधनकारक असेल. पण नवाब मलिक यांच्याबद्दलची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने स्पष्ट केलेली आहे. आनंदजी, खऱ्या अर्थानं तुम्ही सगळं समजावून सांगताय, मला मान्य आहे. पण महापालिका निवडणुका अगदी तोंडावर आल्या आहेत. दोन्ही बाजूला जर आपण पाहिलं तर एकीकडे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या बोलणी सुरू झाली आहेत. किंबहुना ठाणे जिल्ह्यातल्या 6, पालघरमधल्या 1, म्हणजे ज्या भागात तुमचा दबदबा होता एकेकाळी, तिथली त्यांची बोलणी सुरू झाली. मुंबईत अजून ठाकरेंची शिवसेना चांगलाच दम धरून आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस जर या निवडणुकीत आपली ताकद दाखवायची असेल शहरी भागात, तर काय तुमचा निर्धार आहे? कशा पद्धतीने तुम्ही या निवडणुकीला सामोरे जाताय? असं आहे की
आपण ज्या शिवसेना, उभाठा आणि मनसेचं आपण उदाहरण देताय, त्यांच्यामध्ये देखील अजून बोलणी सुरू आहेत, सुरू झालेली नाहीत. ज्या वेळेला अशी परिस्थिती येईल की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वतंत्रपणे लढावं लागेल, तर स्वतंत्रपणे लढण्याची ताकद देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढते. पण महायुतीमध्ये लढावं अशा प्रकारची प्राथमिकता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे, ज्याचा निर्णय महायुतीचे तिन्ही नेते घेतील. नवनाथजी, ज्या पद्धतीनं ठाकरे बंधूंच्या युतीबद्दलचा प्रश्न निर्माण झालाय, ज्या पद्धतीनं अजित पवारांच्या तुम्ही सातत्यानं त्यांना बाजूला डावलण्यात जात आहे, या पद्धतीनं यापुढचं राजकारण कशा पद्धतीनं भाजप करणार आहे मुंबई महापालिका किंवा आसपासच्या महापालिकांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं? विजयजी, आमचा प्रयत्न जास्तीत जास्त ठिकाणी महायुती म्हणूनच लढण्याचा आहे. ती मुंबई असेल, ठाणे असेल, परांजपे साहेबांनी उल्लेख केला की कल्याण डोंबिवलीमध्ये असेल, या सर्व ठिकाणी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू की महायुती म्हणून लढू. अगदीच नाही झालं तर आमची मैत्रीपूर्ण लढत असेल, परंतु आमची प्रायोरिटी महायुती म्हणून असेल. त्याचं कारण आहे, त्याचं कारण म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून ज्या पद्धतीनं महायुतीला यश मिळतंय, महायुती म्हणून आम्ही विधानसभेला एकत्रित गेलो, विरोधकांची धुळधाण उडाली, विरोधक औषधाला देखील शिल्लक नाहीत. आज विरोधी पक्षनेते पण यांच्याकडे नाहीये. आणि गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडाल्यात, आपण बघताय की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला, नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीला मोठ्या प्रमाणामध्ये महायुतीचे उमेदवार आपल्याला निवडून येताना दिसतील. आणि दुसरीकडे काँग्रेसनी कशा पद्धतीनं महाविकास आघाडीमध्ये उभाटा गटाला लाथाळ्या मारल्या आहेत, मनसेला लाथाळ्या मारल्या, हे देखील महाराष्ट्र बघतो. त्या तुलनेमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार हे तिघं मिळून अतिशय समन्वयानं महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करतायत. सरकारला 1 वर्ष पूर्ण झाली. 1 वर्षामध्ये अनेक चांगल्या योजना, अनेक चांगले उपक्रम महायुतीच्या माध्यमातून जनतेसाठी घेतले. आज मुंबईमध्ये मेट्रो सुरू झाल्यामुळं मुंबईकरांचा प्रवास सुकर झाला. आपण अंधेरीतनं चर्चगेटला अगदी 30 मिनिटांमध्ये सहज पोहोचू शकतो. वेगवेगळ्या विकास कामांच्या गोष्टी आपल्याला नवनाथ बन सांगतात. या मुद्द्यावर हारून खान, तुम्हाला मी एक संधी देतो आणि त्यानंतर आपल्याला ही चर्चा थांबवायची. हारून खान, हे पहा, जे सांगतायत की जे यांनी विकास केलेला आहे, बहुतेक बन हे जेव्हा पत्रकार होते तेव्हा ते स्वतःच प्रश्न विचारायचे मुख्यमंत्री यांना, देवेंद्रजी फडणवीस यांना. बरोबर आहे. आता यांना सगळं माहित आहे की हे विकास कामं कुणी सुरुवात केली, कुणी याचा आराखडा दाखवलं. आदित्य ठाकरे, उद्धवजी ठाकरे आणि आदित्य ठाकरे साहेब यांच्या संकल्पनेतून आपला जो कोस्टल रोड सुरुवात झाली. आता मला एक सांगा, हे फक्त हे दाखवत आहेत मेट्रोचा कारशेड, मेट्रोच्या कारशेडला उशीर करण्याला तुम्ही जबाबदार होतात. तुमच्यामुळे मेट्रोला उशीर झाला. 4 महिने मेट्रो, 4 वर्ष मेट्रोला उशीर झाला. तुमचं सरकार होतं, त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही खोटं सांगता. तुम्ही खोटं सांगताय. नवनाथजी थांबा जरा, हारूनजींना त्यांचा मुद्दा पूर्ण करू दे. मध्ये बोलायचं नाही. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही खूप लोकांचे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत आणि इंटरव्ह्यू घेताना दुसरा मध्ये बोलतो तर तुम्ही थांबत होता आणि तुम्ही तो जो तुमचा पत्रकाराचा जो धर्म आहे तो तुम्ही सोडून आता ह्या प्रकारे वागतात, हे बरोबर नाहीये. हे पहा, महानगरपालिकेची निवडणूक आता जास्त लांब नाहीये आणि हे घोडदौड पण जास्त लांब नाहीये आणि आमचा मुंबईचा रेसकोर्स पण जास्त लांब नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे कि कौन जीतेगा कौन हारेगा ये मुंबई महानगरपालिके में महानगर की जो हमारी पब्लिक है हे तुम्हाला दाखवून देणार आहे. अगदी उत्तम मुद्द्यावर आपण या चर्चेचा शेवट करूया. हारूनजींनी म्हटलंय आणि ते मला वाटतं त्या दोघांनाही मान्य असेल, जरी ते विरोधी पक्षातले असले तरी, की महापालिकेचं घोडा मैदान अगदी तोंडावर आलेलं आहे आणि त्याचा निर्णय हा मुंबईची जनता करणार आहे. या तिन्ही मान्यवरांचं म्हणजे नवनाथ बन असतील, आनंद परांजपे असतील आणि हारून खान असतील, या तिघांचेही या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आभार. म्हणजे आम्ही महायुती संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर प्रेक्षकांनी जो कौल दिला तो पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. माझा प्रश्न होता, भाजपचा मलिकांना विरोध, मुस्लिमांची शिवसेनेला पसंती असल्याचा सर्वे, महापालिकेत मुस्लिम मतं आपल्याकडे वळवण्यात महायुतीला यश येईल असं वाटतं का? आणि त्या प्रश्नावर पोल रिझल्ट 9,000
मतं आलेली आहेत आणि 35% म्हणतायत होय महायुतीला यश येईल, पण 65% म्हणतायत नाही. आणि मंडळी, आता एक धावता आढावा घेऊया आज गाजलेल्या दुसऱ्या विषयाचा. एबीपी माझाच्या हाती एक धक्कादायक आकडेवारी आली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या मुंबईतल्या उपोषणानंतर सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू केलं. जरांगे ही विजयोत्सव साजरा करत गावी परतले खरे, पण मराठवाड्यात आत्तापर्यंत आलेल्या 594 अर्जांपैकी केवळ 98 जणांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळालेली आहेत. ऐकूयात छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी एबीपी माझाला नेमकी काय माहिती दिली. सप्टेंबर 2025ला जो काही शासन निर्णय शासनाने निर्गमित केला होता त्या अनुषंगाने आमच्याकडे 594 अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्याच्यापैकी 98 उमेदवारांना त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलेले आहेत आणि इतर 489 अर्ज हे प्रलंबित आहेत. मात्र या कालावधीमध्ये जे काही आपल्या जुन्या शासन निर्णयाप्रमाणे जे काही आपल्याकडे प्रक्रिया सुरू होती त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आपण प्राप्त झालेल्या अर्जांच्या अनुषंगाने गुणबी प्रमाणपत्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 2,65,000 पैकी 2,63,000 लोकांना ही प्रमाणपत्र ऑलरेडी इश्यू झालेली आहेत. आणि याच अतिशय महत्त्वाच्या गंभीर विषयावर आजच्या झिरो ओव्हरमध्ये आम्ही आपल्याला दुसरा प्रश्न विचारला होता. तोच पाहण्यासाठी जाऊयात पोल सेंटरला. आजचा प्रश्न, दुसरा प्रश्न. आतापर्यंत केवळ 18% अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र. जरांगे यांचं आंदोलन फसलंय असं वाटतं का? होय आणि नाही असे 2 पर्याय याही प्रश्नावर आम्ही आपल्याला दिलेले आहेत. मंडळी, ही सगळी आकडेवारी आम्ही दाखवल्यानंतर मनोज जरांगे पाटलांचा संताप झाला नसता तरच नवल. त्यांनी अगदी तीव्र शब्दात सरकारवर टीका केली आहे. शिवाय हैदराबाद गॅझेटच्या प्रभावी अंमलबजावणीचीही मागणी नव्यानं केली. सरकारनं दिलेल्या आश्वासनांमध्ये गाव पातळीवर समित्या स्थापन करण्याचाही उल्लेख होता. त्या समित्या तातडीनं स्थापन करा अशी मागणी जरांगेंनी केली. तर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी मात्र समित्या स्थापन झाल्याचा दावा केला. आता जर गाव लेवलवर समित्या गठीत करणं हे खूप गरजेचं आहे. के विखे साहेबांनी आणि फडणवीस साहेबांनी तातडीनं गाव लेवलच्या समित्या गठीत केल्या पाहिजेत. म्हणजे गावगावचे लोक तिथं जाऊन अर्ज करतील. आणि जर समित्या गठीतच नाही केल्या तर मराठा समाजाला माझी विनंती आहे की मराठा समाजानं तहसीलदाराकडे अर्ज नेऊन द्या, तो म्हणू द्या किंवा एसडीएम म्हणू द्या की आम्हाला सरकारचे आदेश नाही, मग बघू आपण सरकारकडे, पण अर्ज सगळ्यांनी द्यायला सुरुवात करा. माननीय जरांगे पाटलांनी यासाठी जो विशेष पुढाकार घेतला होता आणि शासनाने सुद्धा मग त्यानुसरून ज्या समित्या तयार केल्या आपण गाव पातळीवर केल्यात. आता जो अहवाल जो माझ्याकडे आला आहे प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांचा, तर त्याच्यामध्ये त्या सगळ्या समिती स्थापन झाल्या असं त्यात म्हटलं आहे त्यांनी. आपला प्रश्न होता, आतापर्यंत केवळ 18% अर्जदारांना कुणबी प्रमाणपत्र. जरांगे यांचं आंदोलन फसलंय असं वाटतं का? 13,000 जणांनी आपली मतं दिली आहेत आणि त्यामध्ये होय म्हणतायत 73% प्रेक्षक, 27% म्हणतायत नाही. असे 2 पर्याय आम्ही आपल्याला दिले होते आणि त्यानुसार 73% म्हणतायत होय आणि 27% म्हणतायत नाही. आणि हा पोल सेंटरवर जाऊन आपण पोल पाहिल्यानंतर झिरो ओव्हरमध्ये आपण इथेच थांबूया. आजचा झिरो ओव्हर कसा वाटलाय आम्हाला नक्की कळवा. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.